थँक्यू. ऑल द बेस्ट. तुम्ही आज सगळे पूर्ण करून घ्या प्रोसेस. पण आभार मी आज मानू इच्छिते. ह्याच्यात मी त्यांची नावं सांगेन की माझ्या या पूर्ण 11 महिन्याच्या प्रोसेसमध्ये मला अनेक लोकांची मदत झाली. त्याच्यामध्ये मेधाताई कुलकर्णी आहेत, आमच्या इथे नगरसेवक आहेत राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडेस आहेत, त्या सर्वांची पण मला खूप मदत झाली. सर्वात प्रथम जेव्हा माझं लेटर बनत होतं तेव्हा आपले मुरलीधर मोहोळ अण्णा त्यांचे पण मी खूप खूप आभार मानेन, कारण या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने मी आज इथे पोहोचू शकले. आणि सर्वात मोठं जसं मी पहिलं सांगितलं की साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचेच ह्याच्यात खूप महत्वाचा रोल आहे, तर मी त्यांचे पण खूप आभार मानते. काय म्हणाल कुठली पोस्ट दिली, काय उल्लेख आहे मला ते लेटर दिलं त्याच्यावर काय म्हणजे महापालिकेत कुठल्या पदावर तुम्ही जॉईन होताय, काही कुठल्या विभागात जॉईन होताय? प्रशासन अधिकारी म्हणून त्यांना पत्र मिळाले आता. माननीय आयुक्त साहेब त्याचा खुलासा करतील. आता बेसिकली मी यांना मनापासून शुभेच्छा देतो महापालिका तर्फे, सर्वांच्या तर्फे. ऍक्च्युली थोडासा स्टोरी मी सांगतो त्यांच्या अपॉइंटमेंटच्या बाबतीत. ऍक्च्युली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जो पीएमसी आहे, पीएमसी कडे नॉर्मली या केसमध्ये क्लास 3 आणि क्लास 4 जॉबमध्ये आपण देऊ शकतो स्वतःहून अपॉइंटमेंट. पण काही दिवस पूर्वी स्वतः सीएम साहेबांचा मला फोन आला होता. सरांनी मला असं सांगितलं, मी स्वतः बोललो होतो सीएम साहेबांना की त्यांना आपण क्लास 3 जॉब देऊ शकतो, बेसिकली पीएमसीचा जो अधिकार आहे. तेव्हा सीएम साहेबांनी असं सांगितलं की तो खूप एज्युकेटेड मुलगी आहे, त्याचं क्वालिफिकेशन खूप जास्त आहे आणि सी इज व्हेरी कॉम्पिटंट गर्ल. सो त्यांना जो काही योग्यता आहे त्यांची त्या हिशोबाने त्यांना जॉब दिला गेला पाहिजे. म्हणून शासनाकडून एक असं पत्र आला की जो 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 त्यांचं क्वालिफिकेशन आहे या हिशोबाने तुम्ही त्यांना जॉब द्या. तर आज मी सांगतो की सी हॅज बीन अपॉइंटेड ॲज प्रशासकीय अधिकारी, ज्याला म्हणतो प्रशासन अधिकारी. आणि हा जॉब अतिशय खूप म्हणजे आपल्याला खूप याच्यामध्ये प्रोस्पेक्ट खूप आहे. म्हणजे असं आहे की हे 3 वर्ष नंतर ते असिस्टंट कमिशनर होतील, 6 वर्ष नंतर ते होतील आपले डेप्टी कमिशनर, आणि त्यांचा जो काही हे प्रोग्रेशन होईल करिअरमध्ये, इथे महापालिकामध्ये एडिशनल कमिशनर म्हणून ते रिटायर होतील. म्हणजे सगळे जर वेळेवर सगळ्या गोष्टी होत गेल्या तर. आणि दुसरं असं आहे की त्यांच्याकडे एक सर्वात चांगली गोष्ट आहे की डीएमसी म्हणून अपॉइंटमेंट झाला किंवा आता जे काही अपॉइंटमेंट आहे तर ते कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतील. तर आमचं सुरुवातीचं नियोजन असं आहे की त्यांना प्रत्येक खात्याचा एक चांगला एक्सपोजर आम्ही देऊ आणि त्यांचा जो काही सर्वात चांगला पसंतीचा विभाग आहे ते आम्ही देतो आहे. आजच बैठक झाली, आज अपॉइंटमेंट लेटर देण्यात आला. तसेच आजच ते जॉईन पण करतायत. हे खऱ्या अर्थाने आजपासून महापालिकेचे एम्प्लॉई झालेले आहेत आणि त्यांना सीएम साहेबांनी पण व्यक्तीचा शुभेच्छा दिलेला आहे. आणि शी इज अ व्हेरी कॉम्पिटंट अँड व्हेरी स्मार्ट अँड व्हेरी इंटेलिजंट गर्ल. आणि मी असं समजतो की शी इज अ गर्ल हु विल बी गोइंग टू बी एसेट फॉर दी कॉर्पोरेशन. जो 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 काही त्यांचं क्वालिफिकेशन आहे, ज्या हिशोबाने त्यांनी शिक्षण घेतली, शेवटी कसं आहे की जो काही त्यांच्या जीवनात घडलं ते कधी भरून काढणार म्हणजे नाही आम्ही, म्हणजे तो इतका मोठा लॉस झालेला आहे की त्याच्यावर काही आम्ही बोलू शकत नाही. पण एवढं नक्कीच आहे की ते आपल्या चांगल्या कामामुळे नक्की जो काही फॅमिलीचा जो काही लॉस आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने भरून काढतील. आणि सी विल सपोर्ट हर मदर ऑल्सो. आणि महापालिकातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे बिडकर साहेब आहेत आणि महापौर मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते आज आम्ही त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि खूप म्हणजे जस्ट आपल्याकडे GR आला आणि तात्काळ कारवाई आम्ही केलेली आहे. थँक्यू.